पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ज्ञान वृत्तीचा लय आणि उद्भव यामुळं ज्ञानाच्या ठिकाणी सुद्धा उद्भव आणि लय अशा प्रकारचा आरोप आला। पण ज्ञानाच्या मूळ स्थानाच्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर ज्ञान हे अखंड आहे, तिथं काही नाही। म्हणजे ते उपाधिरहित, वृत्ती उपाधिरहित जरी असलं तिथं अखंडत्व आहे आणि तिथं आता सध्या कोणत्याच प्रकारचा व्यवहार नाही असं दिसून येईल। म्हणजेच ज्ञानाची अखंडता आपल्याला लक्षात येते। आपल्या वृत्तीचा उद्भव होतो, लय होतो, म्हणजेच वृत्तिरूपी अंतःकरणाचा। पण ज्ञानाचं काही होत नाही, ज्ञान अखंड असतं। समुद्रकिनाऱ्यावर दीपस्तंभ आहे, त्यातील ज्योत रात्रभर सारखी पाजळलेली असते। उदाहरणापुरती रात्रभर पण अखंड रात्रीपुरती ज्योत पाजळत आहे। त्यावर प्रकाशाचा झोत एका केंद्रावर नेमका यावा म्हणून बहिर्वक्र, आंतरवक्र, अपारदर्शक काचा बसवून एकाच दिशेला पारदर्शक काच बसवली। तेव्हा पारदर्शक काचेतून आतला चोहोकडे फाकणारा प्रकाश गोळा होऊन एकाच दिशेने प्रखर होऊन बाहेर पडला। जेवढ्या भागावर पडला तेवढ्या भागातील परिसरात तो प्रकाशित करतो। पण समुद्रात चारी दिशा प्रकाशित व्हाव्या हा हेतू आहे आणि प्रकाश तर एका दिशेला दाखवितो, म्हणून त्यावरील काचेचे वेष्टन फिरते राहील असे केले। आता क्रमाक्रमाने एक एक दिशेचा समुद्र परिसर प्रकाशित होऊ लागला। पण पूर्वेकडील जेव्हा प्रकाशित होतो तेव्हा 3 दिशा काळोख्याने व्याप्त आहेत। याचा विचार पाहिला तर आतील ज्योत सर्व दिशा प्रकाशित करणारी नाही काय आहे, पण त्यात प्रखरता नाही। ज्योत ती विशेष प्रकाशित होण्याकरता भोवतालचे वेष्टन बसवलेले, पण त्यामुळे तो प्रकाश सर्वदेशी असून एकदेशी झाला। उदाहरण दिले आपल्याला। आपण ज्ञानावर जे आरोप करतो ते आरोप आपल्याला चुकीचे असून काय होत असतं हे सांगितलं। समुद्रकिनारी एक दीपस्तंभ असतो की जेणेकरून जहाजाला कुठल्या भागात आहे आपण ते कळावं। तो दीपस्तंभ एक दिशेला प्रकाशित होतो आणि तसं व्हावं म्हणून सर्व प्रकारे त्या योजना केलेल्या असतात। त्यात बहिर्वक्र, आंतरवक्र काचा बसून प्रकाश बाहेर जाण्याकरता एक जागा असते। त्यामुळं त्याच्या ठिकाणी काय आहे की प्रकाशाची प्रखरता येते। जसं बॅटरी असते, बॅटरीच्या आंतरगोल जे काही आतला भाग असतो की जिथं बल्ब बसवला आहे त्या भागाला वर्क दिलेला असतो। चांदीसारखा वर्क असल्यामुळं तो बॅटरीचा प्रकाश जोराचा पुढं जातो आणि मोठा काय आहे की प्रखर असा वाटतो। तसं ह्या दिव्यात केलेलं असतं। आता त्यात एका दिशेला प्रकाश जातो तेव्हा दुसऱ्या दिशा काळोख्यात असतात। वास्तविक प्रकाशाची ज्योत ही अखंड आहे, पण त्या दिव्यात काय योजना केलेली की कोणीकडून तरी एकीकडून प्रकाश बाहेर जावा।
आणि बाकीचे सगळे बाजू बंद केलेले आहेत. पण विचार केला तर आतली ज्योत अखंडच आहे. आतल्या ज्योतीच्या ठिकाणी काय आहे की अखंडते होते. फक्त ती बाहेर इकडं आहे तिकडं नाही, इकडं आहे तिकडं नाही असं आपल्याला स्पष्ट होत असतं. पण त्यामुळे तो प्रकाश सर्वदेशी असून एकदेशी झाला, पण व्यवहारानुकूल झाला आणि त्या वेष्टनाच्या फिरण्याने प्रकाशाचा लय उद्भव खरा आहे का वेष्टनाच्या फिरण्याने प्रकाशावर लय उद्भव हा आरोप आला हे समजून येईल. आता याच्यात काय झालं, एक बाजूला प्रकाश टाकल्यामुळं व्यवहार झाला. लांब असलेल्या बोटी आणि किंवा जहाजं, त्या जहाजानं आपल्याला किनारा कोणीकडे आहे, कोणत्या दिशेला आपण जावं हे कळायला लागलं. ह्याच्या जोत फिरायला लागला की किनारा लक्षात येतो त्यांच्या, मग त्या बाजूला त्यांनी जहाजं घेऊन येतात. आता हा झाला व्यवहार. पण हा ज्योत फिरवण्याचं काय, तर ज्याला वेष्टन दिलेलं असतं ते सगळं फिरत असतं आणि त्याच्यामुळं त्या फिरण्यामुळं कुठं प्रकाश होतो आणि कुठं प्रकाश नाही. मग जिकडं प्रकाश नाही तिकडं प्रकाशाचा लय, जिकडं प्रकाशाचा झोत फिरत आला तिकडं उद्भव. हे सगळं वेष्टनवरून जे बसवलेलं आहे की जे फिरतं आहे त्या फिरण्यामुळं प्रकाशावर उद्भव आणि लय असा आरोप आला. हे आपल्याला समजून आलं. आता प्रकाशाचा झोत ज्या दिशेला आहे त्यावेळी झोताच्या मूलस्थानाकडे लक्ष दिले तर ज्योत लक्षात येईल आणि ज्योत भोवतालच्या वेष्टनाच्या आत जाऊन ज्योत पाहिली तर ती सर्वदेशी आहे. बाहेर जितकी प्रखर होती स्फुरद्रूप तितकी आत नाही, ती सामान्य आहे हे दिसून येईल. आणि जिकडे समुद्र प्रकाशित होतो तिथून बसून पाहिले तर त्यावर प्रकाश कसा व्यवहाराचे काम करतो हेही दिसून येईल. आता त्याच्यात आपल्याला दोन गोष्टी दिसून आल्या की त्या चहूकडून बांधलेले आणि एकाच बाजूने काय आहे प्रकाश ज्योत आहे. पण जर त्या आतल्या बाजूला आपण गेलो तर ज्योत ही सगळीकडे प्रकाशित असून सामान्य प्रकाश देते. ते बाहेर पडतो एवढा प्रखर त्याचा प्रकाश नाही हे लक्षात आलं. आणि तिथं आल्यानंतर एवढं कळालं की एका बाजूने पडलेला प्रकाश हा व्यवहाराच्या कामाला येतोय. या प्रकाराने पूर्व महात्म्याने वृत्तीतून येणाऱ्या ज्ञानप्रवाहाचा दोर हाती धरून त्याच्या मूलस्थानात प्रवेश केला. तेथे सर्व प्रकाशित ज्ञान आहे पण सामान्य आहे हे पाहिले. तेच वृत्तीद्वारा विशेष झाले, त्यावर व्यवहार होतात हेही दिसून आले. आता आपल्याला याच्या अगोदरच्या भागात झालं होतं की संत महात्मे आणि ग्रंथकाराने हे कसं कळून घेतलं की ज्ञान अखंड आहे, तर त्याला हे उदाहरण दिलं. कुठलं उदाहरण आपल्याला लागू पडलं आता, तर समुद्रकिनारे असलेल्या दीपस्तंभाचं. दीपस्तंभात जसं आतल्या बाजूला ज्योत अखंड आहे आणि फक्त बाहेरचं वेष्टन फिरत असल्यामुळं ती ज्योत किंवा तो प्रकाश उद्भवलंय ह्या आरोपाखाली येतो. आता हे अखंड आहे ते पाहिलं, तसं संत महात्म्याने वृत्तीतून येणाऱ्या ज्ञानप्रवाहाचा मूळ दोर हाताशी धरून मूलस्थानात प्रवेश केला आणि तिथं हे कायमचं ज्ञान आहे, फक्त सामान्य आहे. कारण विशेष होण्याकरता अंतःकरण लागतं, तिथून विशेष ज्ञान होतं आणि या मूळ स्थानाच्या ठिकाणी ते सामान्य. पण जिथून ते वृत्तीद्वारा विशेष होतं तिथून उपयोगाला येतं, म्हणजे त्याचे व्यवहार आलेत, व्यवहार होऊ लागलेत हे दिसून येतं. हे विशेष होण्यासाठी वृत्ती वेष्टन आहे आणि सदैव चंचल आहे. त्या उपाधीने लय उद्भव भाव दाखविले जात आहेत. त्यामुळे ज्ञानावर उदय अस्त होतात. हे माईक आहे. ज्ञानाचा प्रखरपणा
हाही उपाधीद्वारा प्रगटणारा भाव आहे. आता त्याच्यात काय दिसलं की त्या जसं दिव्याला बाजूनी वेष्टन लावल्यामुळं आतला जो ज्योतीचा प्रकाश आहे तो प्रखर होतो, तसं इथंसुद्धा हे जे काय आहे ती उपाधीच आहे आणि तिच्या ठिकाणीसुद्धा हे सगळं आपल्याला विशेष व्हावं अशा तऱ्हेचं आहे आणि ती चंचल आहे. त्यामुळं उद्भव आणि लय हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आणि त्यामुळं ज्ञानावर उदय आणि अस्त होतात आणि त्याला धरून आपण कशाला पाहतो? वृत्तीला. त्यामुळं हे वृत्तीचं ज्ञानावर आरोप केला आणि ज्ञानही उदय अस्त होतं असं म्हणू लागलो. हे माईक आहेत. ज्ञानाचा प्रखरपणा हा ही उपाधीद्वारा प्रगटणारा भाव आहे. आता जे ज्ञान विशेष होतं ते ज्ञानाचं नाही, उपाधीनं तिला प्रकट व्हावं, विशेष व्हावं असा तिथला भाव आहे. आज सामान्य ज्ञान अखंड आहे, ते सामान्य प्रकाशरूप आहे हे लक्षात घेतले. यावरून मूळ रूप, ज्ञप्ती स्वरूप व अखंड आहे हे ठरविले. आता ते सामान्य प्रकाशरूप असणारं ते लक्षात घेऊन आपण काय करू की मूल रूप जे म्हणजे जिथून हे ज्ञान बाहेर येत आहे ते त्याचं जे मूल स्थान आहे ते ज्ञप्ती स्वरूप आहे, म्हणजे ज्ञानरूप आहे आणि अखंड आहे. तिथं ज्ञान लयाचं नाही. उद्भवलय कुठं आहे? अंतःकरणाच्या ठिकाणी. हेही प्रत्येक पिंडातील वृत्तीमुळात असलेल्या प्रकाशरूप ज्ञप्तीवर दृष्टी ठेवून त्या ठिकाणी आत्मा, कूटस्थ, नित्यरूप, निर्वृत्तिक म्हणजे निर्विकल्प हे पक्के जाणून त्यावर वृत्तीद्वारा दिसणारे ज्ञानाचे लय, उद्भव व व्यवहार हे माईक आहेत, मिथ्या आहेत हेही पाहून घेतले. आता या सगळ्या गोष्टी समजून घेत असताना जसं आपल्याला एका ठिकाणी हे सगळं कळून आलं, ज्ञानाच्या मूलस्थानात ज्ञान सामान्यतेनं अखंड आहे, पण प्रत्येक पिंडाच्या ठिकाणी तेच होतं. प्रत्येक पिंडाच्या ठिकाणी वृत्तीच्या मुळात गेलं तर जी स्थिती आपण अनुभवली त्याच प्रकारे नेप्तरूप त्या ठिकाणी जाऊन आपल्याला ते दिसून येतं. त्याच नेप्तिरूपाला आता नावं काय काय आली? आत्मा, कूटस्थ, नेप्तिरूप, निर्वृत्तिक म्हणजेच निर्विकल्प. हे सगळं आता आपल्याला काय आहे की कळालं खरं, पण वृत्तीद्वारा ज्ञानाचा लय आणि उद्भव हे सगळे व्यवहार आणि माईक आहेत, हे मिथ्या आहेत हे सुद्धा आता तिथं कळालं. म्हणजे ज्ञान अखंड आहे हे एक कळालं. ज्ञान अंतःकरणात आल्यानंतर वृत्तीचा जो चंचलपणा आहे त्यामुळं त्या ठिकाणी ज्ञानाचा लय उद्भव होतो हे कळालं आणि मग व्यवहार होतो हे पाहिलं. तेव्हा हे सगळं माईक आहे. मूळ ज्ञानाच्या ठिकाणी हे काही नाही, माईक आहे म्हणजेच हे मिथ्या आहे. आणि मिथ्या आहे हे कळाल्याने ते वृत्ती व्यवहार चालूनही त्या व्यवहाराचे प्रतिफलित सुखदुःख मिथ्यापणाने लक्षात आल्याने त्या सुखदुःखातीत झाले. आता संत महात्म्याबद्दल सांगितलं की जेव्हा हे सगळं मिथ्या आहे त्यांना कळालं, मग वृत्ती व्यवहार हे सगळे जरी झाले तर त्याचं प्रतिफलित काय? तर सुखदुःख आपल्याला अनुभवायला येऊ लागलं. पण हे सगळं कसं आहे की त्या ठिकाणी आहे ते मिथ्याच आहे हे संत महात्म्याला कळालं, म्हणून सुखदुःख अतीत असं त्यांचं स्वरूप झालं. हा मुक्तदशेचा फायदा एवढे करण्यापासून पदरात पडला. आता त्यामुळं सुखदुःख नाही, सुखदुःख रहित असं जे स्थान, त्या सुख आणि दुःख ह्याचेच आपल्याकडं स्मरणांश उभा राहत होते आणि त्यामुळं जन्म मरण घ्यावं लागायचं. आता ते सगळंच पुसलं, मग परिणाम काही नसल्यामुळं शुद्ध उपाधी होऊ लागली आणि त्याचा फायदा काय झाला तर मुक्तदशा. आत्म्याचे निर्विकल्प पाहणे हे मुख्य फल असून संसार खोटा आहे
त्यावरून ठरणारी मुक्तता हे अवांतर फल आहे हे त्यांना दिसून आले. तेव्हा मुख्य आत्मा कसा आहे तर निर्विकल्पच आहे आणि तो कळून आला. मग आता त्या निर्विकल्प आत्म्याच्या ज्ञानावर हा सगळा संसार आपल्याला दिसतो, पण तो कसा आहे, मिथ्या आहे, खोटा आहे, हे सगळं त्यांच्या ठिकाणी आलं. आणि आता तिथं ते सांगतात की मुक्तता हेही अवांतर फल आहे. याचं कारण काय, आता मुळातच ते शुद्धच आहे ना, म्हणून ते संसाराच्या खोटेपणाला बाधित झालंच नाही तर काय मुक्तच आहे. पण संसार सत्य मानून संसार खोटा केला म्हणून त्याला अवांतर फल असं म्हटलं. आत्तापर्यंत आपण ज्ञप्तिरूप सामान्य ज्ञान कसे आहे ते वृत्तीद्वारा विशेष होते, त्यावर व्यवहार होतात हे सदृष्टांत पाहिले. यानंतर व्यवहार कसे होतात, त्यावर संसार कसा उत्पन्न होतो आणि ब्रह्मज्ञान ते कोणते, ते कसे होते, ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान आम्ही ज्याला म्हणू ते निश्चित हेच काय. आता ही प्रश्नावली आपल्याला ज्ञानासाठी आली. सध्या आपण पाहत आहोत तो मुद्दा काय, तर ज्ञानही समजून घ्यायचं, ज्ञानाकडून आत्म्याकडे जायचं. आता आपल्याला आत्म्यापर्यंत नेऊन सोडलं आणि आत्मा निर्विकल्प आहे हे आत्ताच पाहिलं आपण. पण संसार त्याच्यावर जो आम्हाला दिसून येतो तो सगळा खोटा आहे हेही त्या ठिकाणी कळून आलं. आता या वृत्तीद्वारा विशेष होणाऱ्या ज्ञानात व्यवहार होतात हे आपण आत्ता पाहिलं. मग ते व्यवहार कसे होतात, संसाराचं उत्पत्ती कशी, ब्रह्मज्ञान कोणतं, हे आत्ताचे प्रश्न आपण ऐकलेले आहेत. आम्ही निवडून काढलेले निराळे व संतांचे निराळे असे काय, या संशयाची निवृत्ती करून बुद्धीला निश्चित पटेल असा विचार करू. आता हे प्रश्न आम्ही निर्माण केले किंवा आम्हाला पडले तेव्हा संतांनाही हेच आहेत. मग संतांनी या प्रश्नाची उत्तरं काढलीत का, हा अनुभव त्यांचा कसा आहे, त्यांचं आणि आपलं काही एकच आहे का, आपलं आणि त्यांचं निराळं आहे. आपण व्यवहाराचे निरीक्षण करू लागलो तर प्रत्येक जीव ज्ञानी आहे हे दिसून येते. मात्र प्रत्येक जीवाच्या ज्ञानाच्या मर्यादा कमी जास्त असल्याने दिसून येते. मानव योनी सोडून इतर ज्या तिर्यक योनी आहेत त्यांच्या मर्यादा आहार, निद्रा, भय आणि मैथुन इतक्या मर्यादेपुरते आहेत हे दिसून येते. आहार मिळवण्याचे बाबतीत युक्तिप्रयुक्ती योजून मिळवला. उंदीर बाटलीतील तेल शेपटी बाटलीत घालून चाटून पितात. एका गावाहून दुसऱ्या गावी जातात. डब्याचे झाकण उघडून आतील पदार्थ खातात. सापळ्यात जातभाई सापडलेले पाहून बाकीचे त्यात जात नाहीत, वगैरे वगैरे. आता हे जसं एका प्राण्याची बुद्धिमत्ता सांगितली. याचा अर्थ काय, सगळीकडं ज्ञान सारखं आहे आणि प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहे, पण आता त्याला मर्यादा आल्या. मग कोणाला किती कळतं, कोणाला किती कळतं, तर इतर प्राण्याला फक्त आहार, निद्रा, भय आणि मैथून एवढ्यापुरतंच आहे. त्यांच्याकडं बाकीचा संसार आणि संसाराच्या सगळ्या चीजवस्तू याचा काही विचार नाही. पण आहार मिळवण्याच्या बाबतीत किती त्याच्याजवळ युक्त्या असतात, त्याचं एक उदाहरण आता आपण ऐकलं. लांडगे हरिण पकडण्यासाठी सरपटत दगडाच्या आडून हरणाजवळ जातात. एक लांडगा खड्ड्यात लपून दुसरा हरणे वळवून आणून मग शिकार करतात. पक्षी चारा कोणत्या बाजूला मिळेल, तेथील सुगी संपली, दुसरीकडे कोठे धान्याचे मोसम आहे हे जाणून त्या दिशेला नक्की पोट भरायला जातात. अशा प्रकारे प्रत्येक जीवाणू आपापल्या आहारासाठी युक्ती करीत असलेले दिसतात. आता हे सगळे इतर प्राण्याबद्दल दाखवलं. लांडगा शिकार कशी करतो, पशुपक्षी या भागातून त्या भागात कित्येक अंतर उडून जातात,
कारण तिकडचं खाद्य संपल्यावर आता दुसरीकडं कुठं खाद्य असतं, कुठं कसं मिळेल याचा त्यांच्या ठिकाणी सुद्धा ज्ञान आहे आणि ते त्या भागाने जातात. म्हणजे एकंदरीत सगळे आहारासाठी कोणत्या कोणत्या युक्त्या साधतात ते आपण पाहिलं. युक्ती ही विचार स्वरूप आहे, म्हणजे ज्ञान हे विचार स्वरूप आहे. या विचाराची मजल तिर्यक योनीत फारच अल्प आहे. मरणाच्या भयातून सुटण्यासाठी तेही आपापल्या परी युक्ती करून सुटण्याचा प्रयत्न करतात. आता त्याला दुसरा एक दाखवलं की युक्ती काय आहे, तर युक्ती ही विचार स्वरूप आहे. तसं ज्ञानसुद्धा विचार स्वरूप आहे. ज्ञानाच्या ठिकाणी काय आहे, विचार करण्याची शक्ती आहे. आता जसं एखादा प्राणी काही अडथळ्यात सापडला, जाळ्यात सापडला, तर त्यातनं कसं सुटावं असा तो प्रयत्न करतच असतो. जास्त विचारवानापुढे कमी विचारवानाचे चालत नाही, मग तो त्याला खातो किंवा मारतो. मनुष्याची विचारशक्ती फार मोठी आहे. मोटारी, आगगाड्या, आगबोटी, रेडिओ वगैरे सारखे शोध लावले. हत्ती, सिंह वगैरे सारखे सशक्त क्रूर प्राणी युक्तिप्रयुक्तीने आपल्या ताब्यात ठेवले. आपल्याला आज कशाची गरज आहे हे जाणून, शिवाय उद्या काय लागेल हेही तो पाहतो. आता त्यात इतर प्राण्याला जशा काही थोड्याफार युक्त्या आहेत, तसं मनुष्याच्या ठिकाणी विचारशक्ती जास्त आहे आणि त्याने आत्तापर्यंत कितीतरी शोध लावलेत. कितीतरी शोध लावून स्वतःचा उपयोग करून घेतला. स्वतःला कसं कमी कष्ट पडतील याचा त्यांनी विचार केला. शिवाय हत्ती, सिंह यासारखे अतिशय बलाढ्य क्रूर प्राणी ते सुद्धा कसे माणसाळावायचे, त्यांच्याकडून कसं कामकाज करून घ्यायचं हे सुद्धा युक्ती माणसानंच आपल्या ठिकाणी आणली. आपल्याला आज कशाची गरज आहे हे जाणून उद्या काय लागेल हेही तो पाहतो. म्हणजे आज काय आहे, उद्या लागेल काय, त्याचीच सगळी काय आहे विचारशक्ती करून तो त्याचा आपल्या ठिकाणी साठा करतो. म्हातारपणाची तरतूद म्हणून तरुणपणीच साठा करून ठेवतो. मुलाबाळांना कमी पडू नये म्हणून स्थावर मिळवून ठेवतो. अशी मानवाजवळ दूरदृष्टी आहे. तेव्हा सगळ्या गोष्टीची तरतूद करतो, म्हातारपणाची करतो आणि त्याच्याकरता तरुणपणात अधिक काम करून आपल्याला पुढं आपल्यालाच काय आपल्या मुलाबाळांनासुद्धा कमी पडू नये असे सगळा तो साठा करून ठेवतो. ज्ञान म्हणजे विचारशक्ती. यावरून इतर योनीतील अंतःकरण उपाधी पुष्कळ मलिन असून मनुष्याची त्याच्या मानाने पुष्कळ सोज्वळ आहे. आता यात फरक काय केला, इतर प्राणी तेवढ्या पुरतं पाहतात म्हणून त्यांची जी काही अंतःकरण उपाधी मलिन आहे आणि मनुष्याची अंतःकरण उपाधी त्या मानानं सोज्वळ आहे. म्हणून त्यांच्या ठिकाणी या ज्ञानाचा उपयोग करून घेता येतो. ज्ञान म्हणजे विचारशक्ती सर्व ठिकाणी सारखी असून अंतःकरणाच्या कमी अधिक मलिनतेवर ती शक्ती काम करते. तेव्हा एकंदर विचारशक्ती सगळ्याजवळच आहे. आपण पाहतोच इतरसुद्धा प्राणी असले तरी त्यांनी आहाराबद्दल हे जे काही झालं किंवा स्वतःचं बंधन कसं तोडून घ्यावं युक्त्या करतात. काही प्राणी त्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि त्या बुद्धीनं कसं काय मिळवायचं ह्याचा विचार करतात. पण या सगळ्यापेक्षा मनुष्याच्या ठिकाणची जी आहे ती अत्यंत काय आहे की ह्या इतर प्राण्यापेक्षा अंतःकरण उपाधी शुद्ध आहे आणि त्यामुळं त्याच्या ठिकाणी काय होतं की आपल्याला पुढं काय लागल काय नाही ही दूरदृष्टी ठेवून मनुष्य आपलं जे काही असेल ते काम करत असतो. याच प्रत्ययावरून थोडे अनुमान चालविले तर देवयोनीत मानवापेक्षा किती दूरदृष्टी असेल याची कल्पना करावी. यावर एखादा वितंडवाद्याने किंवा चिकित्सकाने विचारले की
देवाने तारायंत्र आगगाड्या का नाही काढल्या? त्यांनी तळी खोदून किंवा धरणे बांधून का नाही दाखवली? याचे उत्तर असेच निघेल की त्यांना याची गरज लागत नाही. म्हणून मानव शरीर पार्थिव आहे. आमच्या शरीरात अर्धे पृथ्वी तत्व व प्रत्येक 2-2 आणि 4 तत्वे मिळून पंचीकृत शरीर आहे. देवाच्या शरीरात अर्धे तत्व वायू व बाकीचे 2 आणे किंवा अर्धे तत्व आकाश व बाकीचे इतर भाग. त्यामुळे त्यांना इच्छागमनाने जाता येते. तेव्हा त्यांना काहीच नाही. त्यांना इकडून तिकडं जायचं म्हणलं की इच्छा केली तर झालं. आणि अमृताच्या साठ्याकडं नुसतं पाहिलं तरी त्यांचं पोट भरतं. त्यांना काहीच काय फारसं नाही. त्याच्यामुळं त्यांना हे सगळे जे शोध लावायची काही गरज पडली नाही. मनुष्याला काय जडत्व आहे आणि जडत्वापासून त्याला कुठं उडून असं जाता येत नाही किंवा इच्छागमनही करता येत नाही. कारण पृथ्वी तत्वाचाच भाग जास्त आहे. बाकीचे जे काही पंचमहाभूतं राहिलेली 4 आहेत ते 2 आणेच आहेत. त्यामुळं त्याच्या ठिकाणी काय झालं की शरीर पार्थिव असल्यामुळे त्या शरीराच्या ठिकाणी जे जे काय असेल ते सहज होत नाही. आणि मग त्याच्याकरता त्याला शोध लावावे लागले. मग पायी चालण्यापेक्षा अजून कसं लवकर जायला काय त्यांनी सायकलचा शोध लावला. त्याच्यापेक्षा लवकर जायला मोटरसायकलचा शोध लावला. 4 चाकीचा शोध लावला. आगगाडीचा लावला. झालं विमानाचा लावला. कारण जी गोष्ट आपल्याकडं कमी ती कशी प्राप्त करून घेता येईल याचा विचार मनुष्याच्या ठिकाणी आहे. आणि तो विचार करत त्याचा विचार करूनच त्याने आपले काय आहे या सगळ्या योजना आखल्या. म्हणूनच मनुष्याच्या ठिकाणी ज्ञान हे विचारशक्तीचं आहे. आणि म्हणजेच विचारशक्ती. आणि त्या विचारशक्तीचे त्याने आणखीन काय काय उपयोग करून घेतले ते आपल्याला पाहायचं आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.